नमस्कार. मी करायला लागले हे बघा शाबूची खिचडी. हाताला माझ्या भाजले आहे बघा, फोड आले, कोलगेट लावले. जाऊ द्या, स्वयंपाक करताना आहे 4 वेळेस तर भाजतेच ना, तेव्हा स्वयंपाक होते. शाबूची खिचडी करायली. हे बघा, हे बटाटे टाकायला लागले. हे बघा, हे शेंगदाण्याचं कूट करून पिल्यालं आहे. शेंगदाण्याचं कूट. हे बघा, आता तेल टाकते. कढई हे बघा, तेल टाकते. तिकडून काय दिसना हो. जरा इकडे घेते कढई. बटाटा टाकून घेते. बटाट्याची तर मला खिचडी येतच नाही करायला. बटाटा असं ना तुला खिचडी करायची हे आहे. मग ठेवलं हे असं लेकरांचं काम, कुठं ठेवलं की मग शाबू टाकते. मोकळा करून घ्यायला पाहिजे तर पहिलाच. काय असला कसं शाबू भिजवती मला काय धोरणच कळत नाही. असं शाबू कोणी भिजवतंय का? नाही तर करी जा तुमचं तुम्ही, मी नाही करणार. म्हणजे हातातून काय नाही काढून काढून. बापरे, डेंजर आहे का? बघा मी काय कशात काढायला लागले. हे का नाही इकडं डोकं माझं. मला ते उकळून खायचं आहे ना, म्हणून म्हणलं काढावं. थोडा उकळून खायचं आहे. शेंगदाण्याचं कूट बी ते टाकून लगेच बघा. घासायला टाकले भांडत. हलवून घेते जरा, जरा झाकून ठेवते. हलवून घेऊन झाकून ठेवते. झाली आपली खिचडी बघा. काय पोरीना नाही का लई असं जास्त भिजवून होती या. मग जास्त भिजवल्यावर चिकट होती ना, तरी पण आहे बघा माझ्या डोक्याने केली आहे मी बाबा. तरी पण बरी झाली आहे बघा. जास्त नाही भिजवायचं शाबू. मला सांगा ना भिजवायला, मी भिजवते ना. का त्याला काय जादू मंत्र लागते काय शाबू भिजवायला? आता गंजी करायला लागले मला. खाऊ वाटलं ना काय, आता गंजी करायची. गंजी म्हणजे पातळ शाबू करायची. लई कंटाळ येते बाई, काय करायचं. किती भाजलं मला बघा ना. काय करायचं सांगा तुम्ही. कशा लेकरांना गंजी केली माझ्यासाठीच बघा. काहीच खाऊ वाटत नाही मला. तब्येत बरी नाही माझी. 8 दिवस झाले. म्हणलं शाबूची गंजी बनवा, नंतर खावा आपण नाही का. असं चिकट जांबू एवढं होत नाही बघा. कसं हिसाबाने भिजवावं लागतं, हिसाबाने पाणी टाकावं लागतंय शाबू भिजवायला. कंटाळच लई येत खाल्ला तर काय बोलायचं. कंटाळच लई येतो. कंटाळ करूनच ते जमत संसारामध्ये. झाली आपली गंजी बी झाली. हे बघा शाबू पण झालेला आहे. काय टाइम लागतो करायचं म्हणलं तर, काय टाइम लागतं हे करा.
ते सगळ्या साड्यावर नाही का इडे वाजतात ना, म्हणून नाही का मला एवढं कळत नाही. मग कोणचा बी टाकते इडं, डबल डबल इडं जाते बघा. म्हणून मी साडी 1-2 टाइम साड्या बदलल्या. तर डबल डबल इडं चाललाय, ते कट करण्यापेक्षा ते साडी बदललेली बरी नाही का.